न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पत्रकारांनी पत्रकारांसाठी चालवलेली व 41 देशात लाखो सदस्य संख्या असलेली व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अधिवेशन शनिवारी दिनांक 25 मे रोजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गरुड झेप अकॅडमी गंगापूर रोड धरणाजवळ नाशिक येथे होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे उपस्थित राहणार आहे। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार कडलक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या अधिवेशनासाठी राज्यभरातील 500हून अधिक पत्रकार येणार आहे। संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ आणि उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन होते। या अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन महत्त्वाचे ठराव मांडले जाणार आहे। यावेळी अधिवेशनाच्या स्मृती जतन करणाऱ्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे। शिवाय जिल्ह्यातील 10 ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात येणार असून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे। 2 सत्रात होणाऱ्या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात विशेष निमंत्रित म्हणून पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत आवटी यांच्यासह बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, जयेश ठक्कर, नेमीचंद पोद्दार आदींची उपस्थिती लाभणार आहे। सकाळी 10 वाजता अधिवेशनाची सुरुवात होणार असून सायंकाळी 6 वाजता अधिवेशनाची सांगता होणार आहे। अधिवेशनादरम्यान पत्रकारांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। या अधिवेशनास मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशनाचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत सोनवणे, जिल्हाध्यक्ष कुमार कडलक, कार्याध्यक्ष धर्मेंद्र मुल्हरकर, दिलीप साळुंखे, देवीदास बैरागी, देवानंद बैरागी, नरेंद्र पाटील, मायकल खरात, प्रमोद दंडगवाळ, विठ्ठल भाटमुखे, नरेंद्र जोशी यांनी केले। नाशिक ही कुंभ सिटी आहे आणि नाशिकमध्ये 25 मे म्हणजे शनिवार रोजी व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकारांच्या संघटनेचं अधिवेशन होतं आहे। हे अधिवेशन मुख्यतः उत्तर महाराष्ट्र विभागीय स्तरावरचं अधिवेशन आहे। याच्यामध्ये आपल्या देशातले नामवंत असे पत्रकार अशोक वानखेडे हे प्रमुख वक्ते म्हणून असणार आहे। त्यांच्याबरोबर आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत संदीप काळे, हे व्हॉइस ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि ते सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत। यासोबत योगेंद्र दोरकर जे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि इथं विभागीय अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले हे सर्व लोक मार्गदर्शन करणार आहेत। या ठिकाणी पत्रकारांच्या पाल्यांना 500 पाल्यांना आपण काही त्यांनी उत्तम यश संपादन केलं म्हणून काही बक्षिसं आपण देणार आहे, पुरस्कार देणार आहे। त्याबरोबर काही तालुका अध्यक्ष किंवा संघटनेमध्ये अनेक पत्रकार आहेत आणि ते उत्तम काम करत आहेत, त्यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे। प्रामुख्याने पत्रकारांना येणाऱ्या अडचणी आणि पत्रकारांचं कल्याण, पत्रकारांचं वेलफेअर, पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे, पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे, पत्रकारांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांना ते सरकारमार्फत मिळालं पाहिजे किंवा समाजामार्फत त्या सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजे। ही पत्रकारांचं कल्याण करणारी एकमेव संघटना आहे, तिचं हे अधिवेशन आहे। याच्यामध्ये काही महत्त्वाचे विषय आपण चर्चा करणार आहे। या निमित्ताने हा पत्रकारांचा कुंभमेळा आहे, याच्यामध्ये आपला सहभाग असू द्या। इथं संपूर्ण भोजन, नाश्ता वगैरे सर्व व्यवस्था केलेली आहे आणि ते ठिकाण जे आहे ते गंगापूर रस्त्यावरचं गंगापूर धरणाच्या बोट क्लबजवळ रावशी अकॅडमी आहे, तिथं गरुड झेप अकॅडमीमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते लश ग्रीन असं हिरवळी आणि सावली अशी सुंदर अशी परिसर हा आहे। याच्यामध्ये सर्व पत्रकारांनी यावं, आपल्या पत्नीसह उपस्थिती दर्शवी आणि या पत्रकारांच्या या विचार मंथनामध्ये आपण सहभागी व्हावं। नाशिकमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने जे अधिवेशन होतं आहे, उत्तर महाराष्ट्रातील पत्रकार आणि निवडक महाराष्ट्रातील काही पत्रकार, म्हणजे त्यांच्या सगळ्यांची एकत्र येऊन आपण पत्रकारांसाठी एक वेगळं मंथन शिबिर आयोजित केलेलं आहे। या मंथन शिबिरामध्ये महाराष्ट्रातील 16 विशेष पत्रकारांचा आणि नाशिक जिल्ह्यातील 10 ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान करणार आहोत। याशिवाय गुणवंत पाल्य जे आहेत पत्रकारांचे त्यांचाही सन्मान करणार आहोत। या सोहळ्याला आपण सहपरिवार उपस्थित राहावा असे आवाहन आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने करतो। यावेळी रश्मी मारवाडी, सुनीता पाटील, महिला समन्वयक अश्विनी पुरी, संजय परदेशी, नितीन ओस्तवाल, करण वावरी, हेमंत काळमेक, अजित सय्यद आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।